2025च्या खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली। कापणी व मळणीच्या टप्प्यावर असलेली धान, सोयाबीन यासह इतर पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली। नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळाली नाही। अनेक गावांमध्ये नुकसान पंचनामे होऊन तब्बल 3 महिने उलटले तरीही विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। आर्थिक अडचणीमुळे कर्जाचा डोंगर वाढत असून शासन व विमा कंपन्यांनी तातडीने मदत करावी अशी जोरदार मागणी शेतकरी करीत आहेत। मंगेश सेलोकर धुसाडा, माझ्याकडे 2.5 एकर जमीन आहे आणि मी दरवर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना काढतो, परंतु दरवर्षी शेतपिकांचे नुकसान होत असते। यावर्षी डिसेंबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतपिकांचे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आणि नुकसान झाल्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांना आशा असते की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्याला शासनाकडून काहीतरी अनुदान मिळेल, पण आज कमीत कमी 1-2 महिने लोटूनही अजूनपर्यंत शासनाकडून आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। त्याच्यामुळे आम्ही पीक विमा योजना काढावा कशासाठी असा विचार आम्हाला आहे। त्याच्यामुळे शासनानं त्वरित आमच्या खात्यात पीक विमा योजनेचे पैसे टाकावे अशी आमची मागणी आहे।